हाय मैत्रिणींनो, तर हा आहे मोरचिंचणीचा सेकंड पार्ट. तर चला तर मग बघू आपण. मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये काही सांगितलेलंच आहे. तर ह्या आमच्या नवीन मैत्रिणी तयार झाल्या होत्या. तर त्या पण आमच्यात मिळून मिसळून गेल्या आणि आम्ही पण त्यांच्यामध्ये मिळून मिसळून गेलो. प्रत्येक गृहिणीला तरी कुठे वेळ असतो स्वतःसाठी. तर मस्तपैकी आम्ही पण असा ह्या मैत्रिणीसोबत एन्जॉय केला. प्रत्येक गृहिणीने पण स्वतःला कुठे वेळ असतो. सगळं काही कुटुंबातल्यासाठी जगते. लग्नाच्या अगोदर आई-वडिलांसाठी, नंतर न सासरी गेल्यावर नवऱ्यासाठी, नंतर लेकरा-बाळासाठी, सासू-सासऱ्यांसाठी. तिला तरी स्वतःला कुठे वेळ असतो. मी तर वेळात वेळ काढून जात असते. तुम्ही पण तसंच करा. वेळात वेळ काढून थोडंफार फिरायला जात जा. हेच तर वय आहे. नंतर एकदा वय निघून गेल्यावरती काही उपयोग नाही. आम्ही मस्तपैकी एन्जॉय केला आणि माझ्या बहिणीला ना खूप मजाक करायची सवय आहे. ती पण खूप मजाक करते. एन्जॉय करता-करता खूप हसलो पण. मला तर खूप मस्त वाटत होतं. आणि विराजला पण. ह्या 2 मुली काही येत नव्हत्या. त्या बाजूलाच खेळत होत्या. ते पूर्ण वॉटर पार्कची शूटिंग केली. तर बघू. वॉटर पार्कचा एन्जॉय झाला. आता आम्ही चाललो. आम्ही इथे रूम केलेली आहे. त्या रूमकडेच जात होतो. रूममध्ये एकदम छान ठिकाणी असे हिरवेगार वातावरण. झाडे पण खूप छान आहेत. हे असे या साईडला सगळीकडे रूमच आहेत. ही आली आमची रूम. आम्ही रूममध्ये गेलो पटापट. चेंज कपडे वगैरे चेंज केले, तयार झालो. आणि आमच्या भाऊजीला पण मजाक करायची खूप सवय आहे. सारखं-सारखं मजाक करतच राहतात. आणि ही बहिणीची मुलगी खूप रडत होती. तर तिला पण आम्ही थोडंसं मनवलं. ऐकतच नव्हती. तरी त्याला बाहेरचं वातावरण पहा किती छान आहे. नंतर ना मला कपडे वाळू घालायचे होते. तर बहिणीची मुलगी पण मध्ये-मध्येच करत होती. तर मी सगळे काही कपडे बाहेर आणले आणि कपडे वाळू घातले. ती सारखं-सारखं म्हणत होती, की "मावशी मी घालते, मी घालते." मी म्हणलं, "घाल बाई." तिनं पण मला मदत केली. सगळं काही आवरून घेतलं. आता आम्हाला ना जेवायला जायचं होतं. जेवायचा टाईम झाला होता. तर आम्ही निघालो जेवण्यासाठी. जेवण्यासाठी खूप उशीर झाला होता. वॉटर पार्कमध्ये कसा वेळ गेला तर कळालंच नाही. आता आलो मी जेवायला आणि जेवायला पण इतकं काही होतं, की आम्हाला काय खायचं तर समजतच नव्हतं. तुम्हाला आता एवढं काही सांगता येणार नाही, पण हे ताटात पाहिलं तर लक्षातच येईल. आम्ही सगळेजण मस्तपैकी जेवलो आणि पोट भरून. नंतर आम्ही निघालो बाहेर. तिथे सगळे चंद्रयानची माहिती आणि हे दिलेलं आहे. पूर्ण चंद्रग्रहणाची माहिती आहे. बरंच काही असं आहे. इकडे आम्ही न गेलो होतो. इथे पूर्ण किल्ले आहेत. एवढे काही सांगता येणार नाही. भरपूर किल्ल्याचीच माहिती होती. तर आता आम्ही निघालो इकडे. जास्त काही वेळ नव्हता म्हणून पटापट आवरून बघून घेतला मी. आता इथे ना गार्डन आहे. गार्डनमध्ये ना टायगर होता. तर ते बहिणीची मुलगी त्याला खूप भीत होती. असं खरोखरच आहे असल्यासारखं वाटत होतं. तर ती खूप घाबरत होती. तर इथे आहे ना आता भाऊजींला आमच्या सायकल खेळायची होती. तर ती त्यांनी सायकल खेळली आणि विराजला पण ही बास्केटमध्ये बसायचं होतं. मग आम्ही पण त्या बास्केटमध्ये बसलो. मी त्याला एकट्याला काही सोडलं नाही. मग मी पण त्यामध्ये बसले. तर खूप एन्जॉय झाला आणि मला पण खूप हसू येत होतं त्याच्यामध्ये बसल्यावर. मला पहिले सुरुवातीला भीती वाटली, पण नंतर काही नाही वाटलं. नंतर आम्ही गार्डनमध्ये आलो. तिथं मस्तपैकी झोका खेळला. झोका पण खूप दिवसानंतर खेळायला लागले आता. मी मुलांनी ना चक्कावर दोरी लावलेली आहे, ती पण खेळली त्या दोघांनी. नंतर आम्हाला जायचं होतं ह्या स्प्रिंगच्या पुलावर. आम्ही त्या स्प्रिंगच्या पुलावर पण गेलो. हा मुलगा एवढ्या जोरात पळताना, की मला ना खूप भीती वाटली. नंतर खाली आलोत आम्ही. तर इथे भाऊजींना पण झोका खेळायचा होता आणि ही बहिणीची मुलगी पण खूप रडत होती, की मला पण झोका खेळायचा म्हणून. मग त्यांनी झोका खेळला आणि आमच्या पिल्लूला पण झोका खेळायचा होता. मग ह्या दोघींना पण बसवलं.
त्या दोघींचा झोका खेळणं झाला आणि माझी बहीण ना मला वरती ये म्हणत होती, डबल ये. म्हणून मी वरती गेले आणि आम्ही तिघींनी पण वरती मस्त हा मुलगा जोरातच पळत यायचा की आम्हाला खूप हसू यायचं. फुल तो खूप हलत होता. फुल हलला की आम्हाला तिघीला पण हिला खूप भीती वाटत होती. तर मी ना असं वरतून गार्डनचं शूट केलं होतं. खूप छान गार्डन पण होतं. हे बघा तुम्ही पण बघा. खूप छान आहे. ऊन पण खूप झालं होतं. या साईडला वॉटर पार्क आहे आणि इकडून गार्डन आहे. तर इथलं गार्डन मधलं झालं तर आम्ही ना इकडं इथे बैलगाडीची टांगा आणि बरंच काही आहे. मला सांगता नाही येणार. मुलांना झोके खेळायला, घसरगुंडी खेळायला बरंच काही आहे. आम्ही इकडे आलो, मुलांना सगळं काही खेळवलं आणि नंतर आम्ही ना टांग्यात बसलो. तर टांग्या गाडीत मस्त मज्जा आली. सगळ्यांनीच मज्जा केली. तर आता समोर चिंचोलीचा होता टूर. तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.